तुम्हाला माहिती आहे का, भगवद्गीता जी आहे तिचा जन्म कधी झाला, तिचा पृथ्वीवरती ती कधी आली? तो दिवस आहे मोक्षदा एकादशी. आणि मोक्षदा एकादशी जी आहे एकादशी, ती फक्त उपवासाची नाही आहे. तो दिवस जो आहे तो भगवद्गीतेचं स्मरण करण्याचा, त्या गीतेला समजण्याचा, आपल्या कर्माला समजण्याचा आहे. तर इथे एक छोटीशी गोष्ट सांगते मी तुम्हाला गीतेतली, की हा दिवस जो आहे ज्या दिवशी कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, ओके, हा तो दिवस आहे. म्हणूनच ह्या दिवशी श्री भगवद्गीतेचा जन्मदिन म्हणून मानला जातो. ओके. ब्रह्मांड पुराणात एक सुंदर असा प्रसंग पण आहे, तो मी तुम्हाला थोडासा वाचून दाखवते. युधिष्ठिर महाराज कृष्णाला विचारतात, हे प्रभू, आपण तीनही लोकांना सुख देणारे आपणास माझे नम्र प्रणाम. मला एक प्रश्न विचारायचा आहे, कृपया तुम्ही ह्याचे मला उत्तर द्या. जेव्हा भक्त भगवानाला प्रश्न विचारतो तेव्हा त्याचा हेतू स्वतःचा नव्हे, सगळ्यांच्या कल्याणाचा असतो. सो मोक्षदा एकादशी आपल्याला तेच शिकवते, ज्ञान आणि ज्ञानाचा मोक्षाचा मार्ग. आणि भगवद्गीता म्हणजे जीवनाचा जणू काही एक प्रकाश आहे. जीवनामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे, काही नाही केलं पाहिजे, कुठल्या गोष्टी सांभाळायला पाहिजे, तर अशा पद्धतीची ही भगवद्गीता आहे. तर ज्या दिवशी मोक्षदा एकादशी असते त्या दिवशी तुम्ही ह्या गीतेला, जिथे कुठे तुमची गीता तुम्ही कपाटात ठेवली असेल, जपून ठेवली असेल किंवा पूजेत ठेवली असेल, त्याला या दिवशी घ्या जवळ, त्याला मान सन्मान करा, पाठावरती ठेवा, त्याला अक्षता फूल वाहा. आणि ज्यांना गीतेचा अभ्यास करायचा वाटतो, की गीता पुन्हा नव्याने वाचावीशी वाटते, त्यांनी मोक्षदा एकादशीला गीतेचं वाचन पठण सुरुवात करू शकता.